विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेत, नवनियुक्त आमदार नियुक्तही झालेत. आज आपल्या सोबत आहेत नवनियुक्त मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार केवलराम काळे. निवडणुका संपल्या आहेत. आता मेळघाट विधानसभा क्षेत्रातल्या समस्या कशा निकाली काढतील, भविष्यातलं काय नियोजन आहे, काय सांगा? मेळघाट विधानसभामध्ये मेळघाटातील जनतेने मला खूप भरभरून मतदान केलं आणि येणाऱ्या काळामध्ये 2009 मध्ये मी जेव्हा आमदार होतो तेव्हा विकासाच्या बरेच कामे मी केलं आणि मध्यंतरी 10 वर्ष मी पदावर नव्हतो, तरी पण मेळघाटच्या जनतेच्या सोबत माझा संपर्क होता आणि लहान सहान कामं मी जनतेचे कामं केलं. आणि यावेळेस जनतेनं मला जे 10 वर्षाचं जे संपर्क होतं त्याचं एक फलित होतं की बाबा मेळघाट विधानसभामधून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी म्हणून मला मिळाली आणि मेळघाटच्या मतदारांनी, जनतेने मला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मला स्वीकारलं आणि या निवडणुकीमध्ये मला खूप भरभरून त्यांनी मतदान केलं. आणि आता लोकांची खूप अपेक्षा आहेत आणि 10 वर्षामध्ये जे मेळघाटामध्ये काही कामं झाले नाही, विकासाचे काम झालेलं नाही आहे. मागच्या पंचवार्षिकमध्ये जे आमदार होते त्यांनी शून्य काम केलेलं, काहीच काम केलं नाही, म्हणून मोठं आव्हान आहे. आणि सर्वात मोठं मेळघाटमध्ये आता सध्या तरी विजेची समस्या खूप आहे. मेळघाटात कास्तकारांना विजेची समस्या आहे आणि रस्त्याची समस्या आहे आणि आरोग्य आहे, शिक्षण आहे, असे बरेच प्रकारचे समस्याचे आव्हान आहेत समोर. म्हणून मी सर्वात पहिले अगोदर शेतकऱ्यांना वीज मिळाली पाहिजे, येण्या जाण्यासाठी रस्ते मिळाले पाहिजे आणि अतिदुर्गम भागामध्ये रस्ते नाही आहे, वीज नाही आहे, त्यामुळे वीज मिळाली पाहिजे. आणि आरोग्य विभाग, आरोग्य प्रकारामध्ये सध्या बालमृत्यू, माता मृत्यू सारखे जे गंभीर विषय आहेत ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. आणि तसेच रोजगार समस्या, इथले मेळघाटातील मजूर खूप स्थलांतर होतात, ते स्थलांतर थांबावं, त्यांना रोजगार मिळावं आणि सुशिक्षित बेरोजगारांना मेळघाटामध्ये विस्तारित त्यांना रोजगार मिळावं, हे असं माझं समोर आव्हान आहे. ते मी प्रयत्नांनी काम करू. शेतकऱ्यांना रोजगार देण्यासाठी आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी काय सांगा? शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतकऱ्यांना जे उपयुक्त जे वीज पाहिजे, पाणी पाहिजे आणि त्यांना उत्पादन चांगलं झालं पाहिजे आणि त्यांना उत्पादन झाल्यानंतर त्यांना बरेच त्यांना भाव मिळाला पाहिजे, यासाठी आपण त्यांना प्रयत्न करू. आणि चिखलदरा आणि धार्मिक चिखलदरा आणि धार्मिक हे जे दुर्गम भागामध्ये याची समस्या वेगळी आहे. पण प्लेन भागामध्ये जे अचलपूर तालुका आहे, अचलपूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या जे समस्या, जसे संत्रा उत्पादक आहे, कापूस उत्पादक आहेत, सोयाबीन उत्पादक आहेत, यांना पण भरघोस त्यांचं पिकं मिळालं पाहिजे, त्यांना दाम मिळाला पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करू. दुर्गम भागातील शेतकऱ्यांना हे सर्व धान्य हे अचलपुरात विक्री करायला आणावे लागतं. मग याच बाजार समितीत धान्यात शेतकऱ्याच्या धान्याची खरेदी कशी होईल, यासाठी काय करायचं? कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या अद्यावत नाही आहे, तर सध्या आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहे. आणि पुढच्या काळामध्ये धार्मिक कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू व्हावं याच्यामध्ये प्रयत्न राहील. आणि धार्मिक चिखलदऱ्याच्या सर्व कास्तकारांना तिथे आपलं धान्य कृषी उत्पन्न बाजारमध्ये न्यावं लागेल आणि त्यांना चांगलं दाम मिळेल असा आपण प्रयत्न करू. मेळघाट मतदारसंघ असा आहे की अमरावती जिल्ह्याला कमीत कमी 100-150 किलोमीटर यावं लागते. आणि समजा काही काम पडलं तर अमरावती जिल्ह्यासाठी जावं लागते, खूप अंतर पडते. म्हणून जर प्रशासकीय कार्यालय जर धारणी जर झालं किंवा अचलपूर झालं तर ते सर्व जनतेला सोयीचं होईल.